अब खबर है बल्लारपुर तहसील से, जहां राका की ओर से पेट्रोल डीजल गैस के बढ़ते दामों को लेकर अनोखा आंदोलन किया गया। पेट्रोल, डीजल तथा गैस आदि जीवनावश्यक वस्तुओं की बढ़ते दामों को लेकर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बल्लारपुर शहर अध्यक्ष बादल उराडे के साथ अन्य पदाधिकारी एवं सैकड़ों युवा कार्यकर्ता तथा महिला कार्यकर्ता के साथ नगर परिषद चौक से बस स्टैंड परिसर से गैस सिलेंडर की शव यात्रा, बैलगाड़ी में मोटरसाइकिल और बिना पेट्रोल की मोटरसाइकिल को धक्का मार आंदोलन कर केंद्र सरकार का निषेध व्यक्त किया गया और लगातार केंद्र सरकार के विरोध में नारे लगाए गए और इस दौरान तगड़ा पुलिस का बंदोबस्त था। वहीं इस मौके पर तहसीलदार को निवेदन सौंपा गया। वहीं इस आंदोलन के संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य ने केंद्र सरकार पर तीखा प्रहार करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बल्लारपूर आमच्या शहराच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाची जी दरवाढ होत आहे दिवसेंदिवस रोजच्या रोज आज 100 रुपयापर्यंत जवळपास 90 रुपयापर्यंत पेट्रोल पोहोचलेलं आहे आणि ही दरवाढ इंधनाची दरवाढ झाल्यामुळे सगळ्याच वस्तू महाग होत चालल्या आहेत। कारण वाहतुकीचे दर वाढत आहे, वाहतुकीचे दर वाढल्यामुळे सगळे आपलं अन्नधान्याची दरवाढ होत आहे आणि त्यामुळे प्रचंड महागाईमुळे जनतेची कंबर तुटली आहे। त्याचा निषेध करण्याकरता आणि ही पेट्रोल डिझेलची दरवाढ, गॅस सिलेंडरची दरवाढ ही कमी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा आणि त्याचप्रमाणे मोटरसायकल धक्का मारो आंदोलन आणि बैलगाडीवर मोटरसायकल, कारण पेट्रोल भरायला पैसे लोकांकडे नाही आहे आणि हे सगळं मोदी सरकारचा निषेध करण्याकरता आणि त्यांचे डोके ठिकाणावर आणण्याकरता ही दरवाढ मागे घेण्याकरता बादलभाऊ उराडे असतील, आमचे सोमानीजी असतील, महिला अध्यक्ष आमच्या बुटलेताई आणि अन्सारीताई असतील, युवकचे आमचे सगळे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष आमचे महादेव देवतळे, ह्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज बल्लारपूर शहराच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक मोठा मोर्चा या मोदी सरकारच्या, केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही या ठिकाणी ही दरवाढ रद्द करण्याकरता काढला होता आणि आमच्या भावना तहसीलदारांच्या माध्यमातून बल्लारपूर आणि चंद्रपूर शहर जिल्ह्याच्या वतीने भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना आम्ही इथून पाठवलेले आहे।